आईची रेसिपी मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण गार्लिक ब्रेड घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर अशा पद्धतीने गार्लिक ब्रेड झाल्यानंतर असा तुम्हाला बघायला मिळेल। तर ठीक आहे, तर घरच्या घरी आपण गार्लिक ब्रेड बनवणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, कुठली रेसिपी पाहिजे तेव्हा कमेंट्सद्वारे नक्की कळवा। थँक्यू। तर ह्यात आहे ना आपण गार्लिक जे असतात म्हणजे लसूण ते चांगलं आहे ना हे क्रश करायचं आपल्याला। तुम्ही जर आहे ना लसूण जे आपल्याकडे हे असते ना किसणी असते ना त्याच्याने किसू शकताय, पण मी काय म्हणाले त्याच्यामध्ये खूप वेळ जातोय। तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरमधने हे क्रश करून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे। तर ते आपण बघायला लागलो। गार्लिक ब्रेड मी गार्लिक क्रश करून घेतलंय। त्याच्यानंतर हा मिरचीचा हे मिरची पण क्रश करून घेतली। तर त्यातली आपल्याला आवडीनुसार आपण घ्यायचं, नाहीतर तिखट पण होऊ शकते। ठीक आहे, तर हे दोन्ही मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर चीज घ्यायचं आहे आणि आपल्याला बटर लागेल। तर आत्ता आपल्याला ह्या दोघांमध्ये आपल्याला बटर मिक्स करायचं आहे, ब्रेड लागणार आहे। तर याच्यात आहे ना बटर आणि चीज आपण वापरला आहोत। तर काय वेळेस आहे ना काय करायचं, तुम्ही जे आपण गार्लिक जे लसणाची पेस्ट आहे ना ती तुम्ही डायरेक्ट आहे ना बटरमध्ये पण हे गरम करू शकताय। नुसतं त्याचं पातळ एक थर बनवायचं आहे। पातळ जे थर आपण जे तयार करतो ना त्याच्यामध्ये मग ही जी मिरची असते ना, जी हिरवी मिरचीचा ठेचा बनवला तो आपण मिक्स करू शकतो। करीबन चीज आणि बटरचा खर्च तुम्हाला 150 रुपयापर्यंत होईल। आता घरच्या घरी आपल्याला बनवायचं तर थोडाफार खर्च करावा लागतोय। आपण जर कॅफेमध्ये गेलो तर तिथं पण आपल्याला 150-200 रुपये खर्च होतो। तर घरच्या घरी जेव्हा बनवतो तर आपल्याला क्वांटिटी खूप जास्त मिळते। तर मी हे गार्लिक ब्रेडच्या बरोबर त्याला किती खर्च लागला तोही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी बटर घेते। तर हे बटर ह्याच्यात मिक्स करायचं आहे। थोडंसं आपण जेव्हा ब्रेड करतो ना तेव्हा ठेवायचं आहे। आता ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं आपण बटर आधी मिक्स करून घेऊया आणि हे चांगलं आता फेटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जेव्हा गार्लिक ब्रेड बनवाल ना तेव्हा तुम्ही तुपाचा म्हणजे शुद्ध तूप जे बनवतो ना आपण घरच्या घरी, आणि त्याची पण मी लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवते। कारण की मी त्याचाही तूप कसं बनवायचं घरच्या घरी त्याचाही मी व्हिडिओ टाकला आहे। तर तो तुम्ही निश्चित बघून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवा तूप। आता हे मी बटर मिक्स केलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑरिगॅनो घालायचं आहे। तर हे असे पाऊच मिळतात 5 ते 10 रुपयाचं, तर तुम्ही घेऊ शकताय। आणि हे चिली फ्लेक्स चवीनुसार आवडीनुसार घाला, नाही घातलं तरी चालेल। तर आता मी थोडंसं ह्याच्यात घालते। आता ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो घातलंय आणि जरासं चिली फ्लेक्स घाला, कारण की जरासं आपली ही जी हिरवी मिरची घातली आहे ना ती जराशी तिखट आहे। हे सगळं व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या। मीठ घालायची जरूर नाही, कारण की ऑलरेडी बटरमध्ये जरासं मिठास असते। तेव्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर ब्रेड घेऊया। तर हा आपला मसाला तयार आहे। ह्याच्यामध्ये अजून एक सिक्रेट आपल्याला घालायचं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे। आपला हा पास्ता मस्त मसाला, तर हा जरासाच घालायचा आहे। हा आपला सिक्रेट मसाला आहे। तर ह्याच्यामध्ये हे आपण टाकल्यावर जी चव येणार आहे ना ती आपल्याला वेगळीच लागणार आहे। तेव्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, चांगलं फेटून घ्या। आता छान वास यायला लागला। आता हे ब्रेडवर आता लावायचं। आता एक ब्रेडची स्लाइस घेतली आहे, तर त्याच्यावर हे असं लावून घ्यायचं।
सगळीकडनं आपण चांगलं लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी गार्लिक ब्रेड करू शकतोय. आपल्याला मॅकडॉनल्ड्स किंवा कुठेही जायची जरूर नाही. आता तवा ठेवलाय. तव्यावर आपलं घरचं जे तूप असतंय की नाही ते घालायचं. आता ते गरम होते. गॅस कमी ठेवायचा आहे. आता ह्याच्यावर आपण चीज घालायचं. हे बघा, हे आता चीज आपण घालूया. आता हे आपण जरासं किसून घ्यायचं. आपलं चीज किसून झालंय. आता हे जे आहे ना ते तव्यामध्ये असं टाकायचं. आता वरती परत एकदा ही पेस्ट लावून घ्यायची. दोन चमची लागणार. दोन्ही चमचीच्या साहाय्याने तुम्ही हे लावून घ्या. सगळीकडनं. आणि ह्याला परत एकदा त्याच्यावर परत एकदा आपल्याला किसून घ्यायचं. आता ह्याला झाकून आणि गॅस कमी ठेवा. आता हे मी पलटवते. तर हे अशा प्रकारे झालं. आता जरासं एकदा 1-2 मिनटं दाबून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला गार्लिक ब्रेड तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा आणि कसा झाला आहे ते नक्की मला कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.